आशीर्वाद दिला, मी जिवंत आहे हा आशीर्वाद आहे, मला आरोग्य दिलं हा आशीर्वाद आहे, मला देव त्याच्या वचनात चालवतो हा आशीर्वाद आहे, माझ्या ठाई पवित्र आत्मा आहे हाही आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात सोपं स्तोत्र आज मी तुम्हाला वाचायला सांगितलं. सगळ्यात परमेश्वर माझा. बरं मनीषाताई सगळ्यात सोपं वचन आज मी तुम्हाला वाचायला सांगितलं. काय सुरुवात आहे स्तोत्र 23 पहिल्या वचनापासून. एक नंबरचं वचन सगळं पाठ आहे तुमच्या, फक्त एक नंबरचं वचन परत एकदा. ज्यांना मराठीत येतं त्याने मराठीत हे वचन म्हणा बरं. परमेश्वर हा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. ज्याला हिंदीमध्ये येते ते हिंदीमध्ये म्हणा बरं. त्याला काय म्हण बरं तू. परमेश्वर मेरा मेंढपाळ है. हां परमेश्वर मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी न हो, मुझे कोई घटी नहीं, कोई कमी घटी नहीं हो. आमेन. हां इंग्लिश मध्ये कोणतं येतं. God is my good shepherd. आमेन. असं प्रयत्न खूप चांगले करायला वचन कोणतं इंग्लिश मध्ये वचन. जोशवा वचन कोणतं येतं वचन इंग्लिश मध्ये. The Lord is my shepherd, I shall not want. The Lord is the God is my shepherd, I shall no want. WANT want. आपण आता तिन्ही शब्द पाहणार. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. उणे पडणार नाही. हिंदी मध्ये लिहिलं यहोवा मेरा चरवाहा है, मुझे किसी बात की घटी नहीं है. इंग्लिश मध्ये लिहिलं the God is my shepherd, I shall not want. तिन्ही भाषेत आपण पाहिलेलं आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेले आशीर्वाद चेक करायचे आहेत, तपासायचे आहेत आणि खात्री लायक गॅरंटेड श्युरिटी लोकांना आणि जगाला सांगायचं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मला काही प्रेज द लॉर्ड. ज्यांना गुन्हा आहे त्याने हात वरती करा. लाजू नका. गुन्हा आहे. गुन्हा आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. गंगूताईने हात केले तर जे काही गुन्हा आहे प्रभू ते भरून काढा. आमेन, आमेन, आमेन. म्हणजे काय गुन्हा म्हणजे काय. बरोबर 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 ताई वेळी बरोबर. गुन्हा म्हणजे काय कमी. जर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि जर माझ्या जीवनामध्ये घर नाही तर माझ्या घरात घर नसल्याची माझ्या जीवनात उणीव आहे. परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे आणि माझ्याकडे सोनं नाही तर माझ्या जीवनात सोन्याची उणीव आहे. परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे आणि माझ्या जीवनात जर गाडी 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर नाही तर ती उणीव आहे. हालेलुया. परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे आणि जर माझ्याकडे पैसा नाही तर ती माझ्या जीवनातली उणीव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांना वचन पाठ आहे. किती लोकांना आज आपल्या जीवनातली उणीव समजते. किती लोकांना कळलं माझ्या जीवनात गुन्हा आहे. वर हात करा. किती लोकांना समजलं माझ्या जीवनात गुन्हा आहे, माझ्या जीवनात कमी आहे, माझ्या जीवनात काहीतरी कमतरता आहे. ज्याच्या जीवनात कमतरता आहे देवाच्या लोकांनो त्याचा मेंढपाळ प्रभू येशू आहे का. आहे का. आहे का. कमी आहे ना.
तुम्ही काय म्हटले वचन काय परत एकदा बोला सगळे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हा. मला काही उणे पडणार नाही मला काही उणे पडणार नाही हे तुम्ही बोललेलं पण आज तुमच्या जीवनामध्ये ऊन मेंढपाळ कोण आहे मेंढपाळ कोण आहे विषय गंभीर आहे पण पालक खंबीर आहे आमेन हालेलुया आपला मेंढपाळ कोण आहे आपण चुकीच्या मेंढराच्या मागे चाललो आहोत का आपण चुकीच्या मेंढपाळाच्या मागे आहोत का माझी मेंढर माझी वाणी ऐकता आमेन परक्याच्या हालेलुया नाही हालेलुया येशूची वाणी ऐकतात हालेलुया प्रकटीकरणाचं पुस्तकाला पहिला नंबरचा अध्याय पटकन प्रकटीकरण शेवटचं पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये पटकन शेवटचं नंबरचं पुस्तक 66 नंबरचं पुस्तक पहिल्या नंबरचा अध्याय 5 पहिल्या वचनापासून येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून ऐका काय लिहिलं त्यामध्ये येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण प्रत्येकाच्या बायबलमध्ये काय लिहिलंय येशू ख्रिस्ताचे Revelation of Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण योहानाला झालं प्रकटीकरण कोणाला झालं योहानाला झालं पण कोणाचं प्रकटीकरण आहे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण वाचा आता हे त्याला देवाकडून झाले हा ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे हा त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झालं ज्या गोष्टी लवकर घडून यायला पाहिजे त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झालं त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झालं आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले याला कळविले या सर्व गोष्टी कशा व्हायला पाहिजे लवकर घडून आल्या पाहिजे कधी व्हायला पाहिजे लवकर घडून आल्या लवकर घडल्या पाहिजेत वचन आपल्या जीवनामध्ये प्रगतीकरण येशू ख्रिस्ताला दिलेलं प्रगतीकरण येशू ख्रिस्ताबद्दल झालेलं प्रगतीकरण त्या प्रगतीकरणातल्या गोष्टी कशा घडल्या पाहिजे लवकर लवकर आपलं काय प्रगतीकरण आहे येशू ख्रिस्ताबद्दल काय प्रगतीकरण सावकाश आहे बरोबर काय प्रगतीकरण आहे आपल्या येशू ख्रिस्ताबद्दल सावकाश आले काय प्रगती जवाब का आपलं काय प्रगतीकरण आहे येशू ख्रिस्ताबद्दल येशू येणार आहे काय वाजून देवाचा गौरव करूया हा प्रगतीकरण आपल्या स्वतःचं ओन डेव्हलपमेंट आपलं स्वतःचं प्रगतीकरण काय जसं मी मागे तुम्हाला विचारलं होतं पेत्राला येशूने विचारलं पेत्रा मी कोण आहे तेव्हा त्याने सांगितलं तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात आणि तुम्ही खरे ख्रिस्त आहात तसा दुसरा प्रश्न आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगतीकरणाबद्दल आपला काय विचार आहे आपल्याला काय येशू प्रगट झाला काय प्रगट झाला येशू आपल्याला येशू हा तारणारा आहे. येशू हा तारणारा आहे तो पाप क्षमा करणारा तो आहे. पाप क्षमा करणारा आहे तो सार्वकालिक तो जीवन सार्वकालिक जीवन देणारा आहे तो उद्धार करणारा आहे. तो उद्धार करणारा आणि आहे सदा सर्वांना संगती राहणारा आहे. बरं संगती करणारा आहे आणखी काय प्रगतीकरण झालं आणखी कोणाला सांगा पटकन प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो मला 100% दिली आमेन हालेलुया टाळ्या वाजवून देवाचं गौरव करूया. आणखी काय प्रगतीकरण आहे आपल्या येशू ख्रिस्ताबद्दल योहानाला प्रगतीकरण झालं आपल्याला काय प्रगतीकरण आहे येशू ख्रिस्ताबद्दल येशू हा जगाचा तारणारा आहे. येशू हा जगाचा तारणारा आहे बरं आणखी आपल्या स्वतःची ओढ काय इच्छा आहे परमेश्वर माझ्या जीवनाचा प्रकाश आहे परमेश्वर माझ्या पापाची क्षमा करणारा परमेश्वर आहे टाळ्या वाजवून देवाचं गौरव करूया आणखी येशू माझ्याबद्दल किंवा येशूबद्दल आपल्याला काय प्रगतीकरण आहे प्रश्न समजतोय तुम्हाला दीपा येशू जीसस इज माय प्रभू लॉर्ड. येशूने आम्हाला येशू हा पुत्र माझा आणि दैव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपलं काय प्रगतीकरण आहे येशू हा माझा प्रभू आहे. येशू हा माझा प्रभू आहे आणखी येशू हाच पश्चाताप येशू हाच जिवंत देव आहे. पापांची क्षमा
येशू हाच पापाची क्षमा करणार आहे. आणखी येशू हाच जिवंत देव आहे. येशू हाच जिवंत देव आहे. आणखी तोच आपल्याला घ्यायला येणार आहे. तोच आपल्याला घ्यायला पण आणखी तोच सार्वकालिक जीवन देणारा प्रभू आहे. येशू हाच माझा मेंढपाळ आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू हाच माझा मेंढपाळ आहे. हाच आमेन. माझा येशू हाच माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि तोच माझ्या जीवनात असेल तर आपण मोठ्या विश्वासाने म्हणू शकतो मला काही कमी पडणार नाही. आमेन. त्याच्या घरात येशू आहे. त्याच्या घरात येशू आहे. त्याच्या घरात अंधार राहणार नाही. ज्याच्या घरात येशू आहे त्याच्या घरात अशांती राहणार नाही. ज्याच्या घरात येशू आहे त्याच्या घरात रोग राहणार नाही. ज्याच्या घरात येशू आहे त्याच्या घरात चिंता राहणार नाही. पण देवाचं वचन सांगतं तुम्ही त्याचा तेवढा आदर करा. किती आदर करायचा? किती आदर करायचा? भजन करा. आपण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो घरात? मुलावर. राईट. आणखी सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? स्वतःवर आहे. बरं आणखी स्वतः व्यतिरिक्त आणखी कोणावर जास्त प्रेम आहे? नातीवर करतो. बरं आणखी बरं लेकर आई वडिलांवर करतात. आणखी आपल्या टाळ्यावरून आपण काही साधी देवाचे गौरव करूया. बायको आपल्या नवऱ्यावर प्रेम करते लग्न झाल्यावर. सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते? कोणावर करते? दिवस झाले 10-15 दिवस झाले आली. किती दिवस झाली दिवाळी येऊन? 8 दिवस. नाही जास्त झाली. किती दिवस झाली दिवाळी येऊन? बरं सगळ्यात जास्त मुंबईचे कर्नाटक त्यांची आठवण आली. कोणाची आठवण आली? कोणाची आठवण आली? बरोबर आहे की नाही? लग्न झाल्यावर बाईला वर्षाने 6 महिने 8 दिवस जर माहिती तुला म्हटलं जर कुठं 1 महिना रुपये तू काय करते? निघताना आनंदाने निघती. बरोबर घेऊन कपडे महिन्याचे निघती. बॅग महिन्याभराची घेऊन जाती. लेकरांना घेऊन जाती. नवरा काय करतो? प्रसन्न भाऊ तिला सोडतो मागे येतो. पहिल्या दिवशी पोचले का हो? दुसऱ्या दिवशी जेवले का हो? तिसऱ्या दिवशी आईने मला काय करून दिलं? आणि चौथ्या दिवशी स्वतःच्या आईला बाई मला जाऊ दे मला नाव एकटं. सातव्या दिवशी एकदम हताश. आणि 8व्या दिवशी आपल्या आईच्या घरात भांडे आपल्याला सुरुवात किंवा ती गाडी घरचं हिंदी देवाचं पवित्र वचन सांगतं आपलं प्रेम आपल्या पतीवर आहे. आपलं प्रेम आपल्या मुलावर आहे. आपलं प्रेम आपल्या लेकरावर आहे. आपलं प्रेम आपल्या धनसंपत्तीवर आहे. प्रभू येशूने म्हटलं तुझा निर्माण करता. ऐका तुझा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर हा तुझा कोण आहे? तुझा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर देव हा तुझा पती आहे. हालेलुया, पती आहे. तुझा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर हा तुझा मित्र आहे. तुझा निर्माण करता तुझा देव हा तुझा भाऊ आहे. मग जर तू आपला भाऊ आहे, जर तू आपला पती आहे, जर तू आपला आणि सर्व कारभार पाहणार आहे, आपण त्याला आदर देतो का? देतो का आदर? पगार झाल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो? देणारे तर देऊन टाकायला सुरुवात. किराणा दूध लाईट बिल काय असेल ते सगळ्या गोष्टी. पण आपण माझे येशू 6 दिवस मला सांभाळले. खुरपायला, कांदे काढायला, धुंडी काम करायला, जे काही काम असतं त्या कामावर
होऊ दिलं नाही, त्या प्रभूने मला व्याधी होऊ दिलं नाही. गुडघे टेकून हे प्रभू, ही माझ्या कष्टाची कमाई मी तुझ्या हातात समर्पित करते, ही प्रार्थना करतो का? करतो का आपण प्रार्थना? ते काय करतात? ठीक आहे, काही वेळ महिनी वगैरे काय देवाच्या बरोबर प्रार्थना करते ना, अजून काय का प्रार्थना करते, टाळ्यावरून देवाचे गौरव करूया, विनाशमा प्रार्थना करत टाळ्यावरून देवाचे गौरव करूया. आता मला सांगा, त्या कवट्याचा आका पण त्यासाठी टाळ्यावरून देवाचे गौरव करूया. आता मला सांगा, बाकीचे प्रार्थना करत नाही, त्याचे आभार मानत नाही, त्याच्या हातात पैसा समर्पित करत नाही, म्हणून आपल्याला कमी आणि उणी आहे. 5,000 लोक समुदाय, 5,000. स्त्रियांची संख्या वेगळी आहे, मुलाची संख्या वेगळी आहे, पुरुषाची संख्या वेगळी आहे, जनावरांची संख्या वेगळी आहे, पक्षाची संख्या वेगळी आहे. त्या लोकांना खावायचं भाकरी द्यायचं आहे. येशूला ते म्हणले, प्रभूजी 350 रुपयाच्या तरी भाकरी विकत आणल्या तरी त्यांना पुन्हा नाही. त्याला भाकरी द्यायच्या तरी विश्वकडे आणि त्याला म्हणा, येथे एक मुलगा आहे, येथे एक मुलगा आहे, ज्याच्या जवळ जवळच्या 5 वाटी आहेत आणि किती मासळे आहेत? 2. पण काय म्हटला? पण त्या एवढ्यांना पुरती कशा पुरती? 5,000 लोक आहेत, भाकरी 5च आहेत, मासे 2च आहेत, एवढ्यांना पुरतील का? जोपर्यंत ते भाकरीचं गाठोडं त्या पोळाच्या हातात आहे तोपर्यंत चिंता आहे, तोपर्यंत चिंता आहे. माझ्याकडे कमी आहे, जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत चिंता आहे, जोपर्यंत तुमच्या खिशात आहे तोपर्यंत चिंता आहे. येशूने सांगितलं 5 भाकरी आहे, लोक 5,000 आहेत. एक काम करा, भाकरीचं गाठोडं माझ्याकडे. माझ्याकडे आणा. गाठोडं येशूच्या हातात घेऊन गेले. सगळ्यात पहिली गोष्ट, येशूने गाठोडं हातात घेतला आणि काय केलं? काय केलं? सगळ्यात अगोदर काय केलं? बर, आणखी योग्य उत्तर सांगा. येशूने गाठोडं हातात घेतला आणि काय केलं? बर, आणखी? बर, आणखी? पटकन. देवाचे आभार मानले. आणखी? देवाला समर्पित केलं. बर, आणखी? पटकन. गाठोडं येशूच्या हातात आलं. गाठोड्याच्या काठी प्रथम सोडल्या. जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत ते कमी आहे. जेव्हा येशूच्या हातात जाईल तेव्हा येशू काठी सोडायला येशूच्या हातात गेल्यावर येशू काठी सोडायला सुरुवात केली. मग बघा, तुमचा 12,000 असला, येशूच्या हातात द्या, त्याने गाठी सोडली की त्याचा 12 लाख व्हायला सुरुवात. तोपर्यंत आपल्या हातात गाठोडं आहे. देवाच्या लोकांनो, उडी त्यामुळे आहे की आपलं गाठोडं येशूच्या हातात गेलं नाही. सगळे लोक चिंतेत आहेत, सगळे लोक काळजीत आहेत.
5 तारखेला माझ्याशी कनेक्ट असलेले खूप वर्षापासून 2 जण साक्षी सांगायला पुढे येऊन येणार आहे. एक दीपक साठे आणि एक योगेश बोरगे. इथे मी बोलतोय ते तिथे ऐकतात. प्रभू गाड्या देणार आहे. दीपक साठेने गाडी घेतली 80 लाख रुपयाची. 80 लाख रुपयाची गाडी घेतली. 80 लाख. जेव्हा तो गाडी घ्यायला शोरूमला गेला तेव्हा त्या शोरूमच्या लोकांनी त्याला विचारलं, तुम्ही कोण आहात? तुमचा काय बिझनेस आहे? तुम्ही आमदार आहात का, खासदार आहात का, नगरसेवक आहात का? तुमचं काही हॉटेल बिअर बार फर्निचर काही आहे का? तुम्ही ही गाडी घ्यायला आला, ती गाडी चॉईस तुम्ही केली. या गाडीला तुम्हाला 30 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचंय. त्याने हसत हसत त्या शोरूमच्या मालकाला सांगितलं, मी जिवंत येशूचं लेकरू आहे. मी स्वीकारलंय माझ्या येशूपासून. मी स्वीकारलंय. 8 दिवसापूर्वी मी आणि तुझी मम्मी आम्ही दोघं जण आखाड्याला कुलगावला गेलो. भातकुलगावला म्हणलं काय की आता साक्षी द्यायला येणार आहे. खाली उतरताना मी पाहिलं जसं मी तिला सांगितलं होतं तसंच घराचं काम चालू झालं. आमेन. हालेलुया. तसं सांगितलं. मी तिला सांगितलं पुढच्या बाजूला स्लॅबच्या एक हॉल, समोर पोर्च, पाठीमागच्या बाजूला 2 स्लॅबच्या रूम आणि साईडला टॉयलेट बाथरूम येशूच्या नावात सुरू होते. हे सांगितल्याच्या अगोदर नवऱ्याची नोकरी केली. 20,000 रुपये पगार बंद झाला. अगोदरची परिस्थिती 20,000 नवऱ्याला पगार मिळायचा, तो पगार बंद झाला. पेन्शन क्लेम लागू झाला नाही. केस चालू झाली. जो मुलगा मोठा प्रवीण वर्षीभर तो गाणे गातो, तो नगरमध्ये आहे. तो इकडे गावाकडे येत नाही. त्याचं लग्न लॉकडाऊन मध्ये फक्त आम्ही 4 लोकांनी केलं. तो बायकोला घेऊन नगरला कामाला गेला. येणारा पैसा राहिला नाही. काय करायचं, कसं होईल? ती रडत बसली घरात. रडून ती लोकांच्या एका ठिकाणच्या घरी गेली, घराच्या नाटकाला. आणि त्या व्यक्तीने साक्षी सांगितली की माझ्या येशूजवळ मी प्रार्थना केली आणि प्रभूने मला हे एवढं मोठं घर दिलं. प्रभू किती महान आहे. तिला प्रार्थना करायला लावली. तिने प्रार्थना केली. शांत बसली. घरी आली. घरी आल्यावरती म्हटली, प्रभू माझ्याकडे पैसे नाही. तू माझ्या जीवनात आला हे लोकांना दिसलं पाहिजे. मी तुझा स्वीकार केला हे लोकांना कळायला पाहिजे. विश्वासणाऱ्या माणसाने फाटले कपडे घालू नये. आणि त्याचा देव त्याला उत्तमातील उत्तम देणार आहे. देवाच्या सेवकाने एकदा घातलेला ड्रेस उद्या परत डबल घालायचा नाही. का घालायचा नाही? कारण 30 दिवस पूर्वी एवढे कपडे बघून देण्यास नाही. आज घातला उद्या घालायचा, काढून टाकायचा, उद्या दुसरा इस्त्रीचा घालायचा. कारण प्रभूचा हा आशीर्वाद. घडत बसले होते. मी घडत बसले आणि मग मला समजलं, भाऊ तुम्ही सांगितलं होतं की जिथे देवाचा आत्मा आहे तिथे चमत्कार आहे. चमत्कार आहे. माझं घर होणार तुम्ही सांगितलं होतं. 3 वाऱ्या 3 वेळेला माझं घर पूर्ण सेट झालं. 3 वेळेला. पहिल्या वेळेला नाकारलं, नवऱ्याला पगार आहे म्हणून. दुसऱ्या वेळेला नाकारलं, पोरं कामाला आहेत म्हणून. तिसऱ्या वेळेला माझ्या घरपूरचे पैसे मी कोणाकडेच गेले नाही, कोणालाच विनंती केली नाही, माझ्या खात्यावर डायरेक्ट जमा झाली. आणि हे घर जसं तुम्ही सांगितलं अशी सुरुवात केली आहे. कारण प्रभू आपला देव देणारा देव आहे. देणारा देव आहे. एक वचन वाचूया आणि प्रभूच्याकडे आपण जाऊया. योगाचं पुस्तक आला. योगाचं पुस्तक पहिला नंबर चालतंय. योग
एक नंबरचा अध्याय 16 नंबरचं वचन योग 1:16. तो हे सांगत आहे एक मिनिट संजीवबद्दल बोलू द्या सगळ्यांना. योग 1:16 योगाचं पुस्तक स्तोत्राच्या अगोदर मिळालं सगळ्यांना. संजीवबद्दल मिळालं का? तिला झोपलाय. सर्वजण हा, तुला वाचता येत नाही, पण दोन साहेबांच्या मांडीवर आहे. काय वाचून देवाचं गौरव करून हात घालून ज्याला वाचता येत नाही त्याच्याकडे बघून दोन बायबल आहे. तिला वाचता येणार नाही. वाचता नाही. देवाचं वचन. 16 नंबरचं वचन. तो हे सांगत आहे ऐका. तो हे सांगत आहे हा, इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितलं तो हे सांगत आहे. इतक्यात इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितलं दुसऱ्या एकाला येऊन सांगितलं दैवी अग्नीचा दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गळी त्याने मेंढरे व गळी जाळून भस्म केली जाळून भस्म केली. हे तुला सांगावयास हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे. मी एकटाच निभावून आलो आहे. मेंढरे कसे झाले परत एका तो हे सांगत आहे तो हे सांगत आहे योगाला येऊन त्याचा नोकर दुसऱ्या एकाने येऊन सांगितलं योगाला दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गळी जाळून भस्म केले. मेंढरे व गळी